नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला बँकिंग प्रिन्सिपल्सशी रिलेटेड असणारी एक स्टोरी इंग्लिशमध्ये वाचून दाखवली आहे. त्याचंच मराठी व्हर्जन आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ही एक रस्किन बॉन्डची स्टोरी आहे. रस्किन बॉन्ड हे एक ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. ते भारतातील बालसाहित्याच्या विकासामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांचं अवर ट्रीज स्टील ग्रो इन इंडिया या पुस्तकाकरिता त्यांना 1992 वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिक देण्यात आले आणि भारत सरकारने त्यांचा पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार देऊन गौरव केला आहे. भारतातील त्यांचं बालसाहित्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. तर त्यांचीच ही एक स्टोरी आहे. ही स्टोरीचं नाव आहे बँक बुडवणारा मुलगा. सेठ गोविंदरामांच्या मालकीच्या पिंपळनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नथू स्वतःवरच चिडला. हातातला लहानसा झाडू त्याने निष्काळजीपणाने घाईघाईत पायऱ्यांवर फिरवला आणि त्यामुळे झाडलेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यांवर विसावली. हातातली सुपली तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता तेव्हा धोब्याचा मुलगा सीताराम तेथून जात होता. सीताराम कपडे पोहोचवायच्या कामावर निघाला होता. त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचे गाठोडे होते. अशी धूळ उडू नकोस रे, तो नथूला हटकत म्हणाला. महिन्याला 2 रुपये जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत म्हणून एवढा वैतागलास? मला त्याबद्दल काहीही बोलायची इच्छा नाही, झाडूवाला मुलगा तक्रारीच्या सुरात म्हणाला. महिन्याची 20 तारीख आली तरी अजून नेहमीचा पगारसुद्धा मला मिळालेला नाही. बँक अशी कुणा गरीब माणसाचा पगार थकवत असेल असं कुणाला वाटेल का? पगार झाल्याक्षणी मी इथून निघून जाणार आहे. आणखी 1 आठवडाही इथे थांबणार नाही, असे म्हणत नथूने हातातली सुपली कचऱ्याच्या डब्यावर जोरजोरात आपटली. आपला मुद्दा ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी. बरं, तुला माझ्याकडून शुभेच्छा, सीताराम म्हणाला. तुझ्याजोगं एखादं काम मिळालं तर मी पाहून ठेवीन, असे म्हणून डोके आणि खांदे पार झाकून जातील एवढे मोठे कपड्याचे गाठोडे कसेबसे डोक्यावर सावरत तो अनवाणी पाय ओढत पुढे निघाला. 4थ्या घरापाशी येऊन तो पोचला. त्या घरातली स्त्री झाडूवाल्याची गरज आहे असे बोलताना त्याने ऐकले. गाठोडे बांधता बांधता तो तिला म्हणाला, माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे, त्याला कामाची गरज आहे. पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. आत्ता एका बँकेत कामाला आहे, पण ते लोक पगार देत नाहीत म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. असं का? मग उद्याच मला भेटायला सांग, श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या. गिऱ्हाईकाला आणि मित्राला दोघांनाही मदत करता आली म्हणून खुश होत सीताराम खांद्यावर गाठोडे टाकत निघून गेला. श्रीमती श्रीवास्तवना खरेदीसाठी बाहेर जायचे होते. त्यांनी आयाला बाळाला सांभाळायच्या सूचना दिल्या आणि स्वयंपाक्याला दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला सांगितले आणि नेहमीची कपडे खरेदी करण्यासाठी त्या पिंपळनगर बाजारात निघाल्या. बाजारात एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली सावलीसाठी उभ्या असलेल्या श्रीमती भूषण त्यांना भेटल्या. एका मोठ्या रुमालाने त्या स्वतःला वारा घालत होत्या. पिंपळनगरच्या इतिहासातला हा नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे असे त्या वैतागून सांगत होत्या. त्यांनी खरेदी करायचा असलेला एक कापडाचा नमुना श्रीमती श्रीवास्तवना दाखवला आणि मग पुढची 5 मिनिटे कापडाचा रंग, पोत आणि नक्षी यावर त्या दोघी चर्चा करीत राहिल्या. त्या विषयावर बोलून झाल्यावर श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, अगं तुला माहीत आहे का, सेठ गोविंदरामची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना धड पगारसुद्धा देऊ शकत नाही म्हणे. आजच त्यांचा झाडूवाला तक्रार करीत होता की 1 महिना उलटून गेला तरी अजून त्याला पगार मिळालेला नाही आहे. अरे बापरे, झाडूवाल्याचा पगारही देऊ शकत नाहीत, याचा अर्थ परिस्थिती फारच बिकट दिसते. बाकीच्यांनाही पगार मिळत असेल असं वाटत नाही, श्रीमती भूषण उतरल्या. चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवचा निरोप घेऊन त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या. ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकाशी गप्पा मारीत बसले होते. तुम्ही इथे बसला आहात तर, श्रीमती भूषण उद्गारल्या.
अहो, 1 तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधते आहे. कुठे गायब झाला होतास? कुठेही नाही, मिस्टर भूषण म्हणाले. तू एकाच दुकानात स्थिर असतीस तर मी तुला शोधू शकलो असतो. पण तू फुलांच्या बागेमधल्या मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात विहरत असतेस. उगीच कुरकुर करू नका. आधीच उकाड्यानं हैराण केलंय. पिंपळनगरमध्ये काय चाललंय कुणास ठाऊक. बँकेवरही दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणे. काय म्हणालात? कमलकिशोर ताडकन उठून म्हणाले. कोणती बँक? अर्थातच पिंपलनगर बँक. मी असं ऐकलंय की कर्मचाऱ्यांचा पगार देणं त्यांनी बंद केलंय. किशोर भाऊ, तुमचं खातं आहे की काय तिथे? माझं नाही, पण माझ्या शेजाऱ्यांचं आहे, ते उद्गारले आणि मधल्या भिंतीपलीकडच्या न्हाव्याच्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारली. दीपचंद, ताजी बातमी ऐकलीस का? पिंपलनगर बँक बंद होणार आहे म्हणे. लवकरात लवकर तुझे पैसे तिथून काढून घे. दीपचंद एका वयस्कर गृहस्थाचे केस कापत होता. ही बातमी ऐकून तो इतका सटपटला की हात हलल्यामुळे त्याच्या गिऱ्हाईकाचा उजवा कानच कापला. ते ग्रस्त वेदनेने आणि धक्क्याने जोरात ओरडले. आधी कापल्याची वेदना आणि मग त्या भयंकर बातमीचा धक्का. मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसेच सोडून ते लगबगीने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानात फोन करायला गेले. त्यांनी शेठ गोविंदराम यांचा नंबर फिरवला, पण शेठ घरी नव्हते. मग कुठे गेले ते? ते काश्मीरला फिरायला गेले होते. अरेच्चा, असं आहे तर? त्या वयस्कर गृहस्थाचा विश्वासच बसेना. ते घाईने न्हाव्याच्या दुकानात परतले आणि दीपचंदला म्हणाले, पक्षी उडून गेला. शेठ गोविंदराम गाव सोडून पळून गेलेत. म्हणजे नक्कीच दिवाळखोरी. आणि ते ताबडतोब ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तडक बाहेर पडले. ही बातमी वणव्यासारखी बाजारात पसरली. किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानापासून गिऱ्हाईकांपर्यंत पोचली आणि त्यांच्याकडून इतर सगळीकडे. पानवाल्याकडे, शिंप्याकडे, छोट्या विक्रेत्यांकडे, सोनाराकडे आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यांपर्यंतही जाऊन पोचली. म्हातारा गणपत भिकारी एका पायाने लंगडा होता. कित्येक वर्षांपासून पाय मुडपून तो फुटपाथवर भीक मागत बसलेला असायचा. संध्याकाळी कोणीतरी हातगाडीवरून त्याला घेऊन जायचे. कोणीही त्याला कधी चालताना पाहिले नव्हते. पण आता बँक बुडीत खाती निघाल्याचे ऐकताच गणपत उडी मारून आपल्या पायांवर उभा राहिला आणि बँकेच्या दिशेने चक्क जोरात धावत सुटला. हे पाहून लोक चाटच पडले. नंतर समजले की त्याने हजारेक रुपये बँकेत जमा करून ठेवले होते. लोक घोळक्याने रस्त्यांवर उभे राहून या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. आजवर पिंपळनगरमध्ये क्वचितच कुठले संकट आले होते. इथे कधीही पूर, भूकंप किंवा दुष्काळाची परिस्थिती ओढवली नव्हती. आता मात्र पिंपळनगर बँक बुडणार या बातमीने अनंत प्रकारच्या चर्चांना तोंड फोडले होते. लोक वाटेल ते अंदाज बांधत होते आणि सैरभैर झाल्यासारखे वागत होते. काही जण आपण कसे वेळेत पैसे काढून घेतले असे म्हणून आपल्या दूरदृष्टीबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेत होते, तर काही जण बँकेत पैसे ठेवले नसल्यामुळे खुश होते. अनेक लोक या दिवाळखोरी मागची कारणे काय असतील याचे तर्क करीत होते आणि शेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळेच ही वेळ आली असे म्हणत होते. एक जण म्हणाला की शेठ राज्य सोडून पळून गेलेत, तर दुसऱ्याच्या मते ते देश सोडून पसार झाले होते. तिसऱ्याच्या म्हणण्यानुसार ते पिंपळनगरमध्येच लपून बसले होते आणि चौथ्या एकाने तर म्हटले की झाडूवाल्या मुलाने सकाळी त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेले पाहिले होते. दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला, त्यातल्या रोख रकमेला, असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागले. गांजलेला बँकेचा व्यवस्थापक द्विधा मनस्थितीत होता. आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक 30 मैल लांब होती आणि तोपर्यंत या गर्दीला थोपून धरता येईल याची त्याला खात्री वाटत नव्हती. आणि शेठ गोविंदरामना काश्मीरमधल्या हाऊसबोटीवर कोणत्या प्रकारे संपर्क करणेही शक्य नव्हते. लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले. ही गोष्ट काही त्यांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे सर्वजण बँकेबाहेर गोळा झाले आणि पायऱ्यांवर उभे राहून ओरडू लागले, आमचे पैसे परत करा, नाहीतर आम्ही बँक फोडू. शेठला पकडा, ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसले आहेत हे आम्हाला माहीत आहे. ज्यांचा एक पैसाही बँकेत नव्हता असे काही टवाळखोर लोकही त्या गर्दीत सामील होऊन
जमावाला भडकवू लागले. व्यवस्थापक दारात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. बँकेत भरपूर पैसा आहे, पण तो ताबडतोब उपलब्ध करणे शक्य नाही, असे सांगून त्याने सर्वांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती केली. आम्हाला आत्ताच पाहिजे, सर्वजण एकसुरात ओरडले. आत्ता, आत्ता, आत्ताच. आज, आत्ता, या क्षणी. कुठून तरी एक वीट हवेतून भिरभिरत आली आणि पिंपळनगर बँकेची काचेची खिडकी फोडून आत घुसली. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. त्याने तो कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे आणि पायऱ्यांवर पडलेला दगडांचा खच पाहिला. वैतागाने आणि संतापाने हात वरे करीत तो ओरडला, अरे कोण गुंड लोक आहेत हे? गाढव कुठले? उशिरा पगार मिळत होता हे काय कमी होतं की? आता माझं कामही यांनी वाढवून ठेवलं. चिडून जाऊन त्याने झाडू पायऱ्यांवर जोरात आपटला आणि त्यामुळे कचरा इतस्तत आणखी विखुरला. सुप्रभात नथू, सायकलीवरून उतरत धोब्याचा मुलगा म्हणाला. पुढल्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तयार आहेस का? आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला करावीच लागेल. असं कसं झालं? नथू म्हणाला. म्हणजे तू ऐकलं नाहीस? मग थांब इथे थोडा वेळ. पिंपळनगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला येईलच एवढ्यात. असे म्हणून आपले खाते या बँकेत नाही या आनंदात हात हलवीत तो पुन्हा पायऱ्या झाडू लागला. पिंपळनगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला येईल एवढ्यात असे म्हणून आपले खाते या बँकेत नाही या आनंदात हात हलवीत तो सायकलवर बसून निघून गेला. नथू स्वतःशीच पुटपुटत पुन्हा पायऱ्या झाडू लागला. काम आटोपल्यावर व्यवस्थापकाची वाट पाहत तो सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला. आज पगार घ्यायचाच असा त्याने निर्धार केला होता. बँक बुडणार असं कुणाला तरी वाटलं होतं का? तो स्वतःशीच म्हणाला आणि दूरवर पाहत विचार करू लागला. हे असं कसं झालं बरं? गोष्ट संपलेली आहे. बँकिंग प्रिन्सिपलशी रिलेटेड गोष्ट असल्यामुळे तुम्हाला ही मी वाचून दाखवली. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया.